माहित नाही. कारण या यंत्रणा 7 जणांना ताब्यात देखील घेतलं. आमचं समाधान त्या 7 जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये. हा प्रकार मूळ कुठून घडला, कशामुळे यांनी उचललं, याचा तपासात या यंत्रणेने झाला पाहिजे. जे जलालपूर जिथं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली, तिथं कशामुळे हे केलं, त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहतोय, या अनुषंगाने तुम्ही खासदार म्हणून गृहमंत्र्यांकडे काही पाठपुरावा? मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांना वेळ मागितलेली, बहुतेक 27 तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे. तर आणखी कन्फर्म वेळ नाही, पण 27ला वेळ मिळण्याचा अंदाज आहे. 27ला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार. अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून, आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे, त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार. आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी, कारण मी केलेली मागणीच आहे, मी केलेली मागणी मान्य करायची का नाही, विरोधी पक्षाचा खासदार आहे, हा त्यांचा अधिकार आहे. पण कसं त्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे. पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक SP लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा, त्याच्या खाली सगळी टीम द्या. एखादा गुन्हा झाला की त्याला SIT नियुक्त करतो, कव्हर करणार, त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा. आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधलं परळीतलं चाललेलं जी पिलावळ जी आमच्या बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल, इकडे आंबोऱ्यापर्यंत, ती कुठंतरी थांबेल. आणि परळीवाल्यांना थोडंसं या गुंडगिरी करणाऱ्यांना ही कुठंतरी चपराक बसेल असं मला वाटतं. नाही, याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो नाही. यांना परळीमध्ये 90-92 पासूनची सत्ता आली, सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले, ज्यांच्याकडे पैसा आला, बोगसगिरी आली, आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा विषय. त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे, पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो. परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारही होतो, पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असेल, परभणी असेल, लातूरचा काही भाग, जालना असेल, 4-5 जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या 100 एका गावातल्या 100-200 लोकांनी विमा भरलाय. ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे. विशेष गोष्ट ही की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे. आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केलेत. आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका पट्ट्याला 80-90 लाख 1 करोड रुपये येतात. त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, सूचना आहे, ते पैसे परत करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू. पण ही जी गोष्ट आहे, आज जवळपास 400-500 करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात विम्याचे आले असतील, ऑफलाईन तक्रारी आहेत. आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले. ही एवढा मोठं ही आहे, ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या जर मीटिंग झाली तर बोलणार आहे. पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय, कारण त्यांनी 8:15ची वेळ दिली होती, पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली. आता आणखी काय बदलते माहित नाही. आता एखाद्या वेळेस 8:15ची ठेवून इकडला जवळ येणं कॅन्सल होतं माहित नाही. कारण आता ही घटना घडली म्हणजे परळून जायचं होतं नांदेड, त्याचं काय रूट असेल माहित नाही. पण ती उद्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोलणार, विशेष अधिकाऱ्याचा पण विषय बोलणार. कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काही घोटाळे झाले असतात त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे. आणि याची ऑफलाईन आज ही पैसे गोळा केले जातात. समजा ज्या 100 लोकांच्या नावावर पैसे आलेत, ज्यांनी कुणी हे घोटाळा करायला लावला की ज्यांनी कृती केलंय, अशा लोकांचे नावं त्यांचे ही सगळं ते CSC सेंटरवर झालेले घोटाळे सगळे, तर या CSC सेंटरच्या चौकशा झाल्या, आले सुटले. आणि आता पैसे ज्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल. त्या सर्वांवर मोकोका लावावा लागेल. आणि मोकोका मला वाटतं अजितदादा असतील, गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लावतील. त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे. पण काय होईल की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष दिले, त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य, पण तसं होत नाहीये. इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल. विशेष अधिकारी दिला तरच होईल. काल अजितदादा सांगितलं की या गुन्हेगाराची पार्श्वभूमी तपासली जाईल, त्याच्यातून मोकोका लावले जाईल. ठीक आहे ना. मी म्हणतो माननीय अजितदादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं. त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत, मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, मी त्या सूचनेचं कौतुक करेल. पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत, उघडकीस येतात, ह्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणार आहे. आज ह्या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा, किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा. त्याचं जर काय नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून सुटून आल्यावर मारू. म्हणजे किती दहशत ठेवायचे. आणि पोलीस आणि मी आता इथल्या PIला सांगणार आहे, टीमला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या, संरक्षणाची गरज आहे. नाही तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल. अरे काय गुन्हा आहे त्याचा, 12वी पास झालेला मुलगा आहे, 12वी आत्ताच झाली त्याची, त्याचं शिकायचं वय आहे, आणि त्याला तुम्ही गुंडगिरीमध्ये आणताय. गुंड
कोण धमकी लोक कोण आहेत? धमकी ज्याचं एक जणाचं कुणाचं नाव आहे त्याचं ज्याला वाटतंय सातला मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा, तो असं काहीतरी धमकी दिली की त्यानं की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझं धमकी देशील तर राजा सोपं जाणार नाहीये, तू कुठल्या मस्तीवर येऊ नको की कुणाच्या मालावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही. तुम्ही एका बी मुलाला जर कुणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही. आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय, पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचं परत संतोष त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं केलं त्याच बघू शक्य करणार आम्ही असं म्हणत होतो मला करायची तर ते लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरंच आणखी काही करायचं ही जी यांची हे होतं. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलीस यंत्रणेने सुद्धा केलं. आता पोलीस यंत्रणेला इथल्या पोलीसला तिथल्या पोलीसला कळलं नाही इथं आणखी याला येऊन याच्या जीवाला धोका आहे याच्यानंतर इथे एखादा गारड तरी दिला पाहिजे, कुणीच दिला नाही आणखी गारडाला. मी आता एसपीना बोलणार आहे की त्याला गारड दे स्पेशल त्याच्या एक रूमला एक गारड दिला पाहिजे आणि त्याचे पूर्ण डॉक्टरना पण आता मी भेटणार आहे. आणखी डॉक्टरना सांगितलं त्याचे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत काही थोडी इंजुरी पण आहे पण नॉर्मल्स रिपोर्ट असले पण त्याचे ब्लडच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल्स सगळे मारलेले आहेत खूप म्हणजे कसं मारले व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं उभा महाराष्ट्र बघतोय त्यामुळे अशा म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर प्रतीनं मारायचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. तुम्ही वारंवार जेलमधले काही आरोपी हलवण्याबाबत बोलताय, गोळी ठेवायची आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना बाहेर अगोदरचे कुणी ह्यांचे कुणी असले त्यांचं यांना जी सवलती द्यायच्या या सवलत मग गृहमंत्र्यांनी एवढं आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहिती आहे आमची एक शहानिशा तर करा गृहमंत्र्यांनी कुठे स्टेटमेंट तरी करायला पाहिजे. मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही गृह खातं सांभाळायला सक्षम असाल पण आमच्या बीड जिल्ह्याचं गृह खातं जे चाललंय की गृह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोललो जेलरच्या बाबतीत कारण जेलरला काय व्यवहार झालाय मला कळा ना पण जेलर अगोदरचे लोक बी उचलतो नंतर आलेले पाठवतो आणि हे काठवतो काय काय करायचं यांना काय जावा येते यांचे शासनाचे. त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा 1% भरोसा नाहीये. जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करतं असा मी पहिल्यांदा आरोप करतोय. त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागं पण म्हणलेलो मला अधिकारी काही व्हिजिट करायचा पण मला जाता येते हे मला कळलं मी व्हिजिट करायला जाणार आहे. धन्यवाद.